नमस्कार, मी डॉक्टर उदय निरुडकर. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मुंबईत जागा कमी आणि झोपडपट्ट्या जास्त अशी स्थिती आहे. त्यात इंच इंच लढऊ भूमी ही अवस्था आहे. सगळ्याच झोपड्यांच्या जागा या प्राईम लोकेशनला आहेत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही चरण्याची कृण बनलेली आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. झोपू योजनेतला भ्रष्टाचार ही काय आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. माध्यमांसाठी देखील ती आता बातमी राहिलेली नाही. किंबहुना अशा गोष्टी कानावर पडल्या तर बातमीच्या प्राथमिकतेत अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला सर्वसाधारणपणे कमी प्राधान्यच मिळतं. कारण अशी भ्रष्टाचाराची प्रकरणं सर्रास आहेत. इतकी ही व्यवस्था निगरगट्ट आहे आणि यातला भ्रष्टाचार असा आहे की जे भ्रष्टाचार करतात त्या करणाऱ्यांना काहीही होऊ शकत नाही असा समज झालेला आहे. मलिदा खाता येईल यासाठी ही योजना निर्माण केली गेलेली आहे. पण आज ही सगळी चर्चा करायचं कारण म्हणजे सामाजिक कार्यकर्ते म्हणणारे संदीप येवले यांनी पत्रकार परिषद घेऊन 40 लाखाच्या नोटा प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या. एवढंच नाही तर विक्रोळी पारसाईट परिसरात झोपू महानगर योजनेत भ्रष्टाचार लपवण्यासाठी ओंकार बिल्डरनं आपल्याला ही लाच दिली असा आरोप त्यांनी केला. येवलेंनी यात भाजपा आमदार राम कदम, झोपू योजनेचे तत्कालीन सीईओ विश्वास पाटील या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. अर्थात या प्रत्येकाने यातले आरोप नाकारलेलेच आहेत. तरी या निमित्तानं झोपू योजनेचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या निमित्तानं काही प्रश्न निर्माण झाले. झोपू योजना हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे का? झोपू योजना आता बदलायला हवी का? झोपू योजनेचा सक्सेस रेट पाहता SRA सबशेल फेल झालेली आहे का? आणि हे जर सगळं असं असेल तर ही योजना नव्यानं आणण्याची, पारदर्शी आणि सक्षम बनवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न का करत नाही? झोपू योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या किती बिल्डरांवर आजपर्यंत कारवाई झाली आहे? या योजनेच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जातोय का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास कार्यक्रमात झोपडपट्ट्यांच्या विकासाचा झोल. झोपडपट्ट्यांच्या विकासाचा झोल. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक रिपोर्ट. मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत घोटाळा होत असल्याचे आरोप तसे नवे नाहीत. मात्र यावेळी जे चित्र या निमित्तानं दिसलं ते सर्वांनाच धक्का देणारं होतं. सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी 40 लाख रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटांचे बंडल मीडियासमोर ठेवले आणि सर्वांचेच डोळे पांढरे झाले. विक्रोळी पार्कसाईड भागातल्या हनुमान नगर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ओंकार बिल्डरनं 11 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा संदीप येवलेंनी केलाय. त्याचाच पहिला हप्ता म्हणून 1 कोटी रुपये ओंकार बिल्डरनं दिल्याचं येवलेंचं म्हणणं आहे. येवलेंचा गौप्यस्फोट एवढ्यावरच थांबला नाही तर या घोटाळ्यात बिल्डरसोबत अधिकारी आणि राजकारण्यांचंही साटलोटं असल्याचा गंभीर आरोप येवलेंनी केलाय. या सर्व घोटाळ्याचं स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावाही संदीप येवलेंनी केलाय. बिल्डरनं राजकारण्यांपासून अधिकाऱ्यांना कसं मॅनेज केलं याचे पुरावे सुद्धा पत्रकार परिषदेत ठेवले. येवले यांनी भाजपा आमदार राम कदम यांनाही लक्ष केलंय. तसंच या सर्वांची नार्को टेस्ट करण्याचं खुलं आव्हान दिलंय. ओंकार बिल्डरच्या कौशिक मोरे यांनी त्यांची सेटिंग केली आणि सांगितलं ती लोक ऑफिसमध्ये येणार आहेत. त्यांची जी 52-50 वरची हिअरिंग आहे ती लवकर घ्या. याचा अर्थ या सगळ्या ज्या क्वाजी ज्युडिशियल अथॉरिटी आहेत या बिल्डरची साटेलोटे करतात. यांना कमिशन मिळतं. यांचे फोनचे रेकॉर्डिंग झाले पाहिजेत. यांची ब्रेन मॅपिंग टेस्ट, नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट झाली पाहिजे. हे सत्य बाहेर येईल. संदीप येवलेंनी केलेल्या आरोपांमुळे सर्वांचं धाबं दणाणलंय. मात्र त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा ओंकार बिल्डरच्या शैलेश मोरेंनी केलाय. तर आपला या प्रकल्पाशी कुठलाही संबंध नसून येवलेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा आमदार राम कदम यांनी दिलाय. ये साजिश की है. उनका जो अपमान हुआ था, जो केसेस में वो हार गए थे, उसका उन्होंने बदला लिया है. या तो फिर ओंकार एक नाम स्लम रीडेवलपमेंट में बड़ा नाम है, तो उसको बदनाम करने के लिए ये उनकी कोशिश है. माझा कशात काही संबंध नाही. हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरावर कुठेतरी पॉलिटिकली डॅमेज करण्याचा हेतू असेल हा एक भाग, किंवा 1.5 महिन्यापूर्वी पैसे मिळाले अजून पैसे वाढून पाहिजे असतील ते नंतर बिल्डरनी नाही म्हटले, काय म्हटले त्यांचं दोघांना माहीत, हा दुसरा भाग. ह्या दोनपैकी काहीतरी एक आहे. पण मी मात्र जर समजा त्यांनी 24 तासाच्या आत माफी नाही मागितली तर मला नाईलाजानं त्याच्या विरोधात 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा मला घालावा लागेल. SRA घोटाळ्याबाबत वादात अडकलेले SRAचे तत्कालीन सीईओ विश्वास पाटील यांच्यावरही येवलेंनी खळबळजनक आरोप केले.
प्रकल्प रखडल्याबद्दल बिल्डरला डिसेंबर 2016 मध्ये 13/2ची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार एप्रिल 2017 मध्ये रहिवाशांची सुनावणी लावलेली असतानाही ती रद्द करून विश्वास पाटलांनी बिल्डरला मदत केल्याचा आरोप येवलेंनी केलाय. मात्र या विरोधात कोर्टात जाण्याचा मार्ग येवलेंना खुला होता असा प्रतिवाद करत विश्वास पाटलांनीही आरोप फेटाळले. येवलेंच्या प्रकरणामध्ये 13/2ची इन्क्वायरी चालू होती. त्याच्यामध्ये आम्ही ज्युडिशियल डिसिजन घेतलेला आहे. तो क्वाजी ज्युडिशियल डिसिजन आहे तो, आणि तो क्वाजी ज्युडिशियल डिसिजन घेताना ऍक्च्युअली साईटवर काय घडलं म्हणून आम्ही सब इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुपरिटेंडिंग इंजिनियर यांचे रिपोर्ट घेतले. त्यानुसार जागेचे फोटोग्राफ, आता झालेला खर्च, हे सगळं बघून आम्ही ज्युडिशियल डिसिजन घेतलेला आहे. आता तो डिसिजन जर या झोपडीपट्टीधारकांना किंवा त्यांच्या संस्थेला मान्य नसेल तर ते अपीलात जाऊ शकतात. राजकारणी आणि अधिकारी कोणालाही पाठीशी घालणार नसून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचं आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी दिलंय. अधिकारी असो किंवा कोणी असो, ज्या वेळेला सरकार ॲडमिनिस्ट्रेशन चालवतं त्यावेळेला कोण आपला कोण परका असं पाहिलं जात नाही. राजकीय हेतूने देखील होऊ शकतं, तर याची निपक्षपाती चौकशी केली जाईल ना. संदीप येवलेंनी हा घोटाळा उघड करण्यासाठी कायदेशीर यंत्रणांची मदत का घेतली नाही? हा घोटाळा उघड करायचा होता तर येवलेंनी 60 लाख रुपये आधीच खर्च का केले असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे हा घोटाळ्याचा पर्दाफाश आहे की बिघडलेली सेटलमेंट याची चौकशी होणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झोपडपट्ट्यांच्या विकासाचा झोल या विषयावरचा रिपोर्ट पाहत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय. सर्वप्रथम आहेत आपल्या सोबत स्वतःला सामाजिक कार्यकर्ते बनवणारे किंवा पत्रकार परिषदेने काल ज्यांनी आपल्याला मिळालेल्या 1 कोटीपैकी 40 लाखाची कॅश प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवली आणि झोपू योजनेचा भ्रष्टाचार आपण उघड करत आहोत असं म्हणत राम कदम, ओमकार बिल्डर यांच्या सकट विश्वास पाटील या सरकारी अधिकाऱ्यांवर आरोप केले ते संदीप येवले. संदीप येवले, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू, बांधकाम व्यावसायिक प्रवीण नाईक, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत आमदार आणि प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे राम कदम आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर मोरे. या सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमात स्वागत. अर्थात सुरुवात संदीप येवले आपल्यापासून. संदीप येवले, राम कदम तर भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, त्यांचा काय संबंध? ते तर हरिभक्त परायण आहेत, ते प्रवचन वगैरे करतात, गोरगरिबांना मदत करतात, अनेकांना चारीधामला घेऊन जात असतात, राखी पौर्णिमेला त्यांच्या हाताला राख्या बांधल्या जातात, दहीहंडी वगैरे करतात. अशा एका धर्मपरायण माणसावर आपण आरोप करायचं कारणच काय? स्थानिक आमदार राम कदम आहेत. लोकांचे मूलभूत प्रश्न आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांना दिनांक 7/5/2017 रोजी, 21/6/2015 रोजी आणि 13/10/2016 रोजी हे राम कदम यांना आम्ही पुराव्यासहित निवेदन दिलेले आहे. आणि मी स्वतः 4 वेळा त्यांच्याकडे गेलो, परंतु राम कदम यांना यांच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. जे संत तुकडोजी महाराज आणि तुकाराम महाराजांनी जो विद्रोह केला, लोकांना अधिकार शिकवलेले आहेत, त्याच्यामुळे हे त्यांचं काम नाही आहे. ह्यांचं फक्त लोकांच्या भावनेशी खेळणे असं माझं मत आहे. लोकांना छती देतात, पण त्या लोकांच्या छत वाचवण्याचं त्यांना या कामात रस नाही, इंटरेस्ट नाही असं आपलं म्हणणं आहे. जाणून बुजून रस नाहीये माझं म्हणणं आहे. जाणून बुजून रस नाहीये. भ्रष्टाचाराच्या दही अंड्यात का फोडत नाहीत? या भ्रष्टाचाराच्या दही अंड्या अशा प्रकारचा एक शाब्दिक कोटी आपण त्यांच्या एका थोर सामाजिक कार्यावर आपण करताय. पण तुम्हाला 11 कोटीची ऑफर दिली, ही ऑफर कोणी दिली आणि कशाकरता दिली? अशी एवढ्या मोठ्या कोटीची ऑफर मिळते? याच्यापेक्षा पण मोठ्या कोटीची ऑफर मिळते. संपूर्ण हनुमाननगरच्या योजनेमध्ये गेल्या 20 वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार, अनियमितता झालेली आहे. योजनेमध्ये एकाही झोपडीधारकाचं संमतीपत्र नाही. म्हाडानी 1996 साली दिलेली NOC रद्द केलेली आहे. लेकव्यू डेव्हलपरची आम्ही अपॉइंटमेंट केलेली नाही. योजना आम्ही स्वीकारलेली नाही. NH 2 नसताना LOI देण्यात आलेला आहे. हे सगळे मुद्दे आम्ही जेव्हा काढले त्यामुळे बिल्डरच्या नाकात दम आणला. आणि जे हे पहिला बिल्डर दुसऱ्याला विकतोय, दुसरा तिसऱ्याला विकतोय. हा बिल्डर कोण? आता सध्या 4 वर्षापासून ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स, ओमकार बिल्डर्स आणि रिअल्टर्स आणि राम कदम समाजसेवक आणि आमदार राम कदम यांचा काय संबंध? संबंध हा आहे की जे विधायक ज्यांना आम्ही निवडून दिलं ते हे आमची कामं करत नाहीत आणि ते आम्हाला हनुमाननगरच्या लोकांना सांगतात की याच्यामध्ये काय होणार नाही, लोक तुला बघणार नाही वगैरे वगैरे, असं बरंच काही ते बोललेले आहेत. राम कदम यांनी
आमची विश्वास पाटील यांच्या इथे हिअरिंग होती माननीय बच्चू कडूंच्या लेटरवरती, ती त्यांनी थांबवलेली आहे. हे स्वतः CEO विश्वास पाटील म्हटले. ज्या वेळेला 5-6 महिन्यापूर्वी प्रकाश मेहतांच्या आम्ही बंगल्यावरती गेलो, राम कदम तिथे पोडियमच्या खाली उभे होते. त्यांनी प्रकाश मेहता सांगितलं ही माझ्या वस्तीची लोक आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही. या योजनेच्या चौकशीमध्ये अडथळा आणण्याचं काम राम कदम करत आहे. असं त्यांनी मंत्र्यांना ऐकवलं. हा, असं त्यांनी मंत्र्याला ऐकवलं असं आपलं म्हणणं आहे. मला सांगा, तुम्हाला 1 कोटी रुपये दिले असं तुम्ही म्हणताय. हा, मग त्यातले 60 लाख गेले कुठे? 40 लाखच दाखवलेत. राम कदमना इंटरेस्ट आहे की हे 60 लाख कुठे गेले, परंतु एवढे पैसे बिल्डर कसे आले याची चौकशी करण्यासाठी आमदार राम कदम काही म्हणत नाही आहेत. हे त्यांच्यावरून दिसून येते. सगळे आकडे त्यांच्याकडे आहेत, सत्य परिस्थिती माहिती आहे, परंतु ते चुकीची बातमी देत आहेत की हनुमाननगरची जास्त लोक गेलेली आहेत. हे 60 लाख रुपये जे खर्च केले ते आम्हाला जो सरकारी यंत्रणेनी आणि या सरकारनी आणि बिल्डरांनी बिल्डरिया आजार लावलेला आहे, जोडवलेला आहे, त्याचं निदान करण्यासाठी हे 60 लाख रुपये खर्च झालेले आहेत. राम कदम शाळेत गेले की नाही मला माहिती नाही. ते म्हणतात 33 लोक 9 लोक. अहो 260 लोकांना नोटीस आल्या. तुम्हाला जर गणित माहिती नाही तर तुम्ही आमदार कसे, हा माझा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही आजचा नवीन जो कायदा आहे त्याच्यानुसार एवढी मोठी कॅश देणं हा तर गुन्हा आहेच. घेणं पण गुन्हा आहे. पण घेणं गुन्हा आहे नक्कीच. मग त्याला तुम्ही काय म्हणणार? तुम्ही हा गुन्हा केलेला आहे. गुन्हा केलेला आहे मी ऍक्सेप्ट करतो, परंतु घाण साफ करण्यासाठी मला घाणीमध्ये उतरावं लागलं. गेल्या 20 वर्षापासून ह्या बिल्डरांच्या विरोधामध्ये लढतोय आणि हे बिल्डर धनबळ आणि भाऊबळ आहेत, बलाढ्य आहेत. या सगळ्या सिस्टीम यांच्या दावणीला बांधलेल्या गेलेल्या आहेत. कुठेही नाही मिळत नाही. बाहुबल कोणाकडे आहे? बाहुबल कोणाकडे आहे? बिल्डरांकडे आहे. सगळ्या प्रकारचं बाहुबल आहे, पॉलिटिकल आहे, सगळं आहे. म्हणजे तुम्हाला ज्यांनी लाच दिली त्या बिल्डरांकडे बाहुबल आहे आणि त्या बिल्डरांच्या बाजूने जे उभे आहेत त्यांच्याकडे पण बाहुबल आहे. सगळ्याच बाजूने सगळ्याच बाजूने. ह्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मला माझी मूल्य तत्व विचारधारा मनाला मारून हा ट्रॅप लावलेला आहे. जर मला 60 लाख खायचे होते तर मी 40 लाखच सांगितले असते ना राम कदम. पण तुमचा इंटरेस्ट काय 60 लाख रुपयाचा की आम्ही जमा करावा? म्हणजे सरकारला तुम्ही काय सांगताय? राम कदम उत्तर द्या. राम कदम उत्तर द्या. उदयजी, मी उत्तर देतो, पण आपण जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेत आहेत त्यांना मध्ये बोलणार नाही त्याची आपण ताकीद दिली तर मला मांडता येईल. अगदी जरूर ते मध्ये बोलणार नाहीत. तुम्ही सगळी उत्तर द्या. म्हणजे विधानसभेमध्ये तुम्ही एका आमदाराला मारता ते तुम्हाला शोभतं का? मग तुमचं तर चुकीचं बोलणं मी क्रॉस केलं तर काय प्रॉब्लेम आहे? सत्तेपासून तुम्ही घाबरता. संदीप येवले, मी तुम्हाला क्रॉस करायला जरूर वेळ देईन. फक्त राम कदम यांना बोलू तर द्या. ते अतिशय सभ्य करतात ते लय डायलॉग. मी तुम्हाला सांगितलं का अग्रीमेंट करायला? मी बिल्डर आणला का? याव का त्याव का? कॉमन डायलॉग, कॉमन स्क्रिप्ट. तुम्ही त्यांच्या डॉक्टरेट केलेली दिसते आहे. बोला राम कदम, बोला. त्यांना बोलू. उदयजी, फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो, तुमच्याकडे निश्चितपणे माहिती पण असेल. आपण ज्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणताय, ही संबंधित व्यक्ती मागच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या स्टेजवर एक शिवसैनिक म्हणून प्रचार करत होती. याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे, याचं व्हिडिओ शूटिंग आहे. मी आपल्याला हा शो संपल्याच्या नंतर किंवा आताही आपल्याला पाठवू शकतो. त्याच्यामुळे हा काही सामाजिक कार्यकर्ता आमदाराबद्दल, भाजपच्या मंत्र्याबद्दल चांगलं बोलेल ही काय आम्हाला अपेक्षा नाही. ठीक आहे, तो भाग वेगळा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग, जो संदीप वेगवेगळ्या ठिकाणी चॅनलवर स्वतः त्यांनी सांगितलं की राम कदमनी आम्हाला बिल्डरबरोबर अग्रीमेंट करायला सांगितलं नाही, राम कदमनी नका करू पण सांगितलं नाही. त्यांनी माझ्यावर काय आक्षेप घेतला आहे? फक्त एकच आक्षेप घेतला आहे की आम्ही जेव्हा 33 लोक गेलो तेव्हा राम कदमनी आम्हाला मदत केली नाही. उदयजी, मी पहिल्या दिवशी जेव्हा निवडणूक लढलो त्या दिवशी निवडणूक लढत असताना आमदार झालो नव्हतो. मी त्यावेळेस जाहीर भाषणांमध्ये सांगायचो की मी व्यवसायानं स्वतः बिल्डर आहे. असं बिल्डर आहे व्यवसायाने हे सांगून, इन्कम टॅक्स भरतो, माझं ऑफिस आहे, पद्धतशीर कामकाज आहे, असं सांगून मी आमदार झालो. आणि आमदार झाल्याच्या नंतर सांगितलं की मी कुठल्याही बिल्डरांच्या भानगडीमध्ये माझ्या मतदारसंघात पडणार नाही. अनेक लोक येतात की साहेब कुणाबरोबर सही करू? तुम्हाला वाटेल त्याच्याबरोबर करा. साहेब आम्ही स्वतः डेव्हलप करू इच्छितो, बिंदास करा, मदत करतो. राम कदम तुम्हाला थांबवतोय असं करता, कारण त्यांनी एक स्पेसिफिक आरोप केला की प्रकाश मेहतांच्या समोर तुम्ही सांगितलं की हा माझ्या एरियातला विकासाचा प्रकल्प आहे, यात तुम्ही लक्ष घालू नका. 2 मिनिट त्याच्यावरही बोलतो. त्याच्यावरही आपण प्रकाश मेहतांना घ्या. प्रकाश मेहता तुम्हाला वस्तुस्थिती सांगतील. अशातला काही भाग नाही आहे.
हा फक्त शिवसेनेचा कार्यकर्ता आहे संदीप, आणि त्याला आता मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा काय होईल त्याच्यामुळे त्याला पॉलिटिकली मला डॅमेज करायचं आहे. याचं IBN लोकमतचं ह्याचं तुम्ही फुटेज ऐका, ABPचा ऐका, झीचा ऐका. सर्व ठिकाणी मान्य केलं की राम कदमनी फक्त काय केलं तर म्हणे आम्हाला मदत केली नाही. जे 33 लोक माझ्या घरी आले, उदयजी माझ्याकडे त्याचंही CCTV फुटेज आहे, माझ्या घरात सर्वत्र कॅमेरे आहेत. त्या 33 लोकांनी मागणी काय केली, ते 33 लोक म्हणाले की कदम साहेब आमची घरं तुटत आहेत. मी म्हटलं राम कदम तुम्हाला नक्की मदत करेल. त्या 33 लोकांची घरं तोडली जात होती. त्यांना समेळ डेप्युटी कलेक्टर एन्क्रोचमेंट यांनी नोटीस दिली होती. मी स्वतः फोन करून सांगितलं की यांच्या डोक्यावरचं छत काढता कामा नये, यांना आपण वेळ देऊया. या 33 लोकांना स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारा शिवसैनिक जो आहे संदीप येवले, त्यांनी या 33 लोकांना सांगितलं तुम्ही पेपर सबमिट करायचे नाहीत. आता तर पेपर सबमिट नाही केले तर कलेक्टरला त्याची कारवाई करावी लागेल. त्यातल्या 24 लोकांनी स्वतःहून आले, त्यांनी माझ्याकडे पेपर्स दिले, मी ते पेपर्स कलेक्टरकडे पाठवले. संदीपचं जर दुःख काही असेल ना, त्याच्यात 33 मधले 24 लोक गेले, राहिले फक्त 9. आणि हा जो 200 आकडा सांगतो त्या लोकांना आता मागच्या काही दिवसात नोटिसेस आल्यात. तो हा विषय याच्याशी संबंधित नाही आहे. मी ना त्यांच्याकडे तुम्ही या बिल्डरवर अग्रीमेंट करा म्हणून गेलो ना, मी त्यांना ते स्वतः डेव्हलपमेंट करत असतील तर विरोध करायला गेलो. मी काहीही केलेलं नाही. जेव्हा ते माझ्याकडे आले, आमची घरं तुटतायत, तेव्हा घरं जी तोडली जात होती ते वाचवण्याचं काम केलं. काय चुकीचं केलं? बरोबर आहे. संदीपला जर हा राग असेल क्या या 33 पैकी 24 लोकांनी राम कदमला पेपर का दिले तर जाऊन विचार बाबा त्याला का दिले, माझा काय संबंध. आणि तू शिवसेनेच्या स्टेजवरून भाजपच्या उमेदवाराला पाडा असा प्रचार करत होतास का नव्हतास सांग बाबा. राम कदम अगदी बरोबर आहे. कुठल्याही राजकारणाचा आणि उदयजी केवळ एक वाक्य उदयजी एक वाक्य की 1.5 महिन्यापूर्वी 29 मेला ह्याला 1 कोटी रुपये मिळालेत. आपण 2 मिनिटांसाठी धरून चालू जरी करता शिवसैनिक असला ह्याचा विचार प्रामाणिक आहे. 1.5 महिने का ठेवले हो पैसे? कुठल्या पत्रकाराला का लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं नाही? कुठल्या पोलिसाला लगेच दुसऱ्या दिवशी का सांगितलं नाही? 1.5 महिने कुठल्या बार्गेनची वाट बघत होता हा? 1.5 महिन्याच्या नंतर आज त्याला का करायचं? आपण त्यांचं उत्तर घेऊया. राम कदम त्यांचं उत्तर घेऊया. कॅमेरा पाठवा त्या हनुमान नगर मध्ये. राम कदम त्यांचं उत्तर घेऊया. बोला. 1.5 महिना का थांबला? 2 दिवसापूर्वी 11 कोटीचं मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग कौशिक मोरे बनवणार होते. 2 दिवसापूर्वी माहीमच्या रियुनियन हॉटेलमध्ये कौशिक मोरे यांच्यासोबत मिटिंग झाली. मी त्यांना 3 पानाचं ड्राफ्टिंग बनवून दिलं. हे बाटलीमध्ये उतरवायचं होतं. त्या ड्राफ्टिंगमध्ये 11 करोड रुपयेचं MOU येणार होता. आणि त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या प्रेसवाल्यांच्या समोर मी लाऊडस्पीकरवरती ठेवलेला आहे आणि माझ्याकडे त्याचं पूर्ण कॉल रेकॉर्डिंग आहे. 11 कोटी रुपयाची डील झालेली आहे. 1 करोड रुपये आलेले आहेत. आणि हे सगळं बाटलीमध्ये उतरवण्यासाठी आणि हे सगळं प्लॅन करण्यासाठी हे संपूर्ण केलेलं आहे. तो MOU 2 दिवसामध्ये होणार होता. त्याचं कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे डिटेल आहे. आणि हे पैसे कुठल्याही भाड्यासाठी दिलेले नाहीत हे लक्षात ठेवा. ओके. आपल्या सोबत सुधीर मोरे आहेत. सुधीर मोरे, आता राम कदम यांच्या बोलण्यानंतर तर स्पष्टच झालंय की कुठलाही राजकारणी आणि कुठलाही बिल्डर किंवा कुठलाही राजकारणी आणि कुठल्याही झोपू योजनेतला बिल्डर यांचे काहीच संबंध नसतात. किंबहुना कोणीच राजकारणी कुठल्याच बिल्डरला ओळखत नाहीत. किंबहुना जे बिल्डर असतात ते राजकारणात आल्यानंतर त्यांचा बिल्डिंगचा व्यवसाय सोडून देतात किंवा जे राजकारणी असतात ते बिल्डिंग व्यवसाय करतच नाहीत. असं सगळंच गुण्यागोविंदानं सगळंच हरिभक्त परायण राम कदम आता सांगतात त्याप्रमाणे चालूच आहे. पण तरी असताना आपल्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याचं एक मिनिट तुमच्याकडे येतो मी. सुधीर मोरे आपलं नाव का घेण्यात आलं? सुधीर मोरे आपलं नाव का घेण्यात आलं? इतर सर्व राजकारणी आहेत असं असताना तुमच्यावर नाव घ्यायचं कारण काय? तुमच्यावर आकस आहे? यापूर्वी पूर्व इतिहास आहे तुमच्या दोघांच्या संबंधांना? होय सर, मी तुमचे आभार मानतो की या प्रकरणामध्ये आमच्या झोपडपट्टीची बाजू मांडण्यासाठी आपण आम्हाला संधी दिलात. खरं तर हा प्रकल्पाचा पूर्ण इतिहास पाहायला पाहिजे. सर, हा प्रकल्प ओमकार विमकार यांनी आज आणलेला नाही आहे. 25 वर्षापूर्वी आमच्या इथले माझे नगरसेवक माजी आमदार कैलासवासी शांताराम चव्हाण यांनी आणला होता. त्यावेळेला सुरुवातीला हिरांदानी बिल्डर होते. त्यांना काही तांत्रिक कारणामुळे हा प्रकल्प जमला नाही म्हणून त्यांनी आशापुरा ग्रुपला दिला. प्रत्येक वेळेला विकासक बदलताना स्थानिक रहिवासींचा GVR होऊनच बदलला गेला आहे. तर त्यानंतर पुन्हा हिरांदानी हा प्रकल्प सोडला मागच्या 5 वर्षापूर्वी आणि त्यांनी आणि स्थानिक इथल्या सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवीन ठराव केला आणि तेव्हा ओमकार बिल्डरला आणला गेला. साहजिकच आहे, मी तिथे 2002ला नगरसेवक होतो, नंतर पक्षाचा विभाग प्रमुख होतो.
त्याच्यामुळे एक तिथली स्थानिक रहिवासी म्हणून चव्हाणसाहेबांचं मृत्यू झाल्यानंतर त्यांना कोणी सल्लागार नव्हता म्हणून त्यांनी मला सल्लागार नियुक्त केला होता आणि त्याच्यामुळे या प्रकल्पात आमचे संबंध आला. ही योजना तसं शासनाच्या नियमाने शासनाच्या धोरणाने चालते आणि साहजिकच आहे, मी ज्या वस्तीत राहतो, मी देखील झोपडपट्टीत राहतो, त्या झोपडपट्टीत तिकडची जी अवस्था पाहाल आपण तर तिथे नरक यातना भोगासारखं वाटत आहेत. डोंगराळ भागात लोक राहत आहेत, रस्ते पाणी गटऱ्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे आणि यातून कुठेतरी मुक्तता मिळावी. कारण सध्या मुंबईमध्ये आपल्यासारख्या लोकांना फ्लॅट घेणं शक्य नाही. मी 2 वेळचा नगरसेवक जरी असलो, विभाग प्रमुख जरी असलो, तरी आज देखील मी झोपडपट्टीत राहतो. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आम्हाला आमचं सेल्फ कंटेन घर असावं आणि ते जर मुक्तमध्ये गव्हर्नमेंटच्या योजनेत मिळत असेल तर आम्हाला घ्यायला काय हरकत आहे. आणि अशाप्रमाणे इथे 2 गट आहेत, एक समर्थक आहेत SRAच्या बाजूने, एक विरोधक आहेत. आम्ही समर्थकाच्या बाजूने आहोत म्हणून हे आमच्यावर आरोप करतायत. आणि आपणास सांगतो, एक चुकीची दुरुस्ती करतो, राम कदमांची पण चुकीची दुरुस्ती करतो की संदीप येवले हा शिवसेनेचा देखील कार्यकर्ता नाही आहे, तो खोटारडा आहे. संदीप येवले फक्त मी तिथे अपक्ष उमेदवार उभा होतो, मला पराभव करायचा होता म्हणून शिवसेनेच्या व्यासपीठावर संधी साधून गेला होता. यांनी पूर्वी देखील असं एक स्ट्रिंग ऑपरेशन केलं होतं माझ्याबद्दल की माझ्या 2000 झोपड्या आहेत पारसाईटमध्ये असं सांगून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. काय पाठवलं होतं तर सुधीर मोरे आम्हाला इथे घर मिळेल का, तर मी बोललो मी काही इथे दलाल नाही आहे, इथे कोण एजंट त्यांना भेटा, एवढीच माझी स्ट्रीप होती. आणि त्यांनी सांगितलं की सुधीर मोरेच्या 2000 झोपड्या इथे. आता माझ्या जर 2000 झोपड्या असत्या तर नक्कीच मी 2000च्या फ्लॅटमध्ये राहिलो असतो, मी इथे 100-200 स्क्वेअर फूटच्या झोपड्यात राहिलो नसतो. म्हणजे अशा पद्धतीने फक्त ओके, तुमचं असं म्हणणं आहे सुधीर मोरे की तुमच्या संबंधाला राजकीय वैमनस्याचा आधार आहे, किंबहुना आपली सांपत्तिक स्थिती ही आहे तशीच होती आणि त्या झोपडपट्ट्यांवर पुनर्विकासाचं वर्चस्व कोणाचं याच्या वादातून हे सगळं निर्माण झालंय. प्रेक्षको, सवाल फक्त एका हनुमान नगरच्या पुनर्विकासाचा नाही आहे, तर या पुनर्विकासाच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा योजना हीच एक मोठी झोल आहे. कसं ते ऐकूया चंद्रशेखर प्रभू आणि प्रवीण नाईक यांच्याकडून एका ब्रेक नंतर. आता हनुमान नगरऐवजी बोलूया त्या योजनेबद्दलच. झोपड्यांच्या विकासाचा झोल या विषयावरचा आपण कार्यक्रम बघता. आपल्यासोबत संदीप येवले, चंद्रशेखर प्रभू, प्रवीण नाईक, राम कदम आणि सुधीर मोरे हे आहेत. चंद्रशेखर प्रभू, झोपू योजना म्हणजे भ्रष्टाचार, झोपू योजना म्हणजे राजकारणी, बिल्डर आणि नोकरशाही यांनी एकत्र मिळून संगनमतानं केलेला झोल असं सर्वमान्य झालेलं आहे. याचं कारण काय? ह्याचं कारण अतिशय साधं आणि स्पष्ट आहे. 1 स्क्वेअर फीट झोपडपट्टीवासियाला दिलं की 1 स्क्वेअर फीट विक्रीला मिळतं. साधं गणित लक्षात घ्या. झोपडपट्टीवासियांचं घर हे 1,500 रुपये ते 2,000 रुपयाच्या वर 1 पैसा कोणी खर्च करत नाही. विक्रीचा भाव, विक्रीचा जो पोर्शन आहे त्याला 2,000 ते 2,500, अगदी जास्तीत जास्त म्हटलं तरी 3,000. म्हणजे 1 रिहॅबच्या याला 1,500 ते 2 धरू, 1 फ्रीसेलच्या 2,500 त्याला 3 धरू. 3 अधिक 2 5,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दहिसरला 10,000, बोरिवलीला 15,000, अंधेरीला 25,000, बांद्र्याला 1,20,000, नेपेन्सी रोडला 1,50,000. अहो काय लावलंय काय? 5,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 1,50,000 रुपये मिळणारी जर योजना असेल तर मग ह्यातून भ्रष्टाचार होणारच. ही योजनाच मुळी चुकीची आहे. सरकारला, राज्याला लुटण्याकरता. बरं, हे मी म्हणत नाही. सरकारने माजी सनदी अधिकारी सदाशिवराव तिनयकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. कधी? 2002 साली. त्यांनी सविस्तर या झोपडपट्टी योजनेचा अभ्यास केला. एकेका झोपडपट्टीत जाऊन लोकांशी चर्चा केली आणि त्यांनी 80 पानी रिपोर्ट दिला. त्याच्या पहिलं वाक्य जरी वाचलं तरी पूर्ण रिपोर्ट, दिस स्कीम शुड बी इमिजिएटली ड्रॉप्ड अँड कॅन्सल्ड बिकॉज इट इज ऑफ द बिल्डर, फॉर द बिल्डर, बाय द बिल्डर. Any connection with the slum dweller
कुड बी प्युअरली इन्सिडेंटल असं स्पष्टपणे लिहिलंय. असं त्यांनी पहिल्या म्हणजे वाक्यात ही संपूर्ण योजना ही बिल्डरांच्या फायद्यासाठी बनवलेली आहे आणि जर त्यात झोपडपट्टीधारकांचा लाभ झाला तर तो एक योगायोग असणार आहे. आहे. आणि त्यामुळेच की काय, प्रवीण नाईक, आपण एक नामवंत आर्किटेक्ट आहात. मला सांगा, जेमतेम 20% प्रकल्प पूर्ण होत आहेत. 1996-97 ही मला वाटतं योजना आली. आज आपण 20 वर्ष झाली. 20 वर्षामध्ये आपण 60-70 हजार घरं जेमतेम बांधली असं म्हणतात. आकडा दाखवला तो 1.25 लाखाचा, परंतु खरे लाभार्थी आहेत ते 25-30 हजाराच्या वरती सुद्धा नाही आहेत असंही बोललं जातं. बहुतेक जे प्रकल्प असतात त्याच्यातल्या बांधकामाचा दर्जा अत्यंत खराब आहे. बहुतेक प्रकल्प रखडलेले आहेत. 20-20 वर्ष त्यांची पुनर्विकास चालू आहे. या योजनेतल्या नेमके, ज्याला आपण पळवाटा म्हणतो, त्या नेमक्या पळवाटा तरी काय ठेवलेले आहेत? उदयजी, आमचे ज्येष्ठ सहकारी ह्यांनी एक चांगलं आता एक्सप्लेन तुम्हाला केलं की जिथे 1,20,000, 50,000 वगैरे. एक 3 वर्षापूर्वी मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक पत्र दिलं होतं. ज्या ज्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आणि अत्यंत साऊथ बॉम्बेच्या ठिकाणी जिथे म्हणजे वरळी, दादर, प्रभादेवी असेल, बँड्रा असेल, या ठिकाणी जी घरं बांधली जातात, ह्या घरांमध्ये सगळे 3 बेडरूम 4 बेडरूमचे फ्लॅट्स असतात. त्या ठिकाणी मध्यमवर्गीयांसाठी पण विक्री योजनेची घरं बांधण्यात यावी. म्हणजे एक 400-500 स्क्वेअर फीटाची, जेणेकरून 400-500 रुपयाच्या स्क्वेअर फीटाच्या घरासाठी तो वरिष्ठ जो सिनियर पैसेवाला जो असेल तो येणार नाही घ्यायला, आणि मध्यमवर्गीयाच्या माणसाला तिथे ते वाजवी दराने विकावं लागतील. परंतु मुंबईचं एक दुर्दैव आहे, झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी 1997 सालामध्ये 96 सालामध्ये आणली, ह्या योजनेचा पहिला प्रकल्प गौरी शंकरवाडी घाटकोपर याचा मी आर्किटेक्ट होतो. त्यावेळेला हा प्रकल्प करत असताना तो प्रकल्प आम्ही SRDच्या नावाने करत होतो आणि महानगरपालिकेचा एक डेप्युटी चीफ इंजिनियर ते सांभाळत होता. त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती त्या कॅल्क्युलेशनची, विभाग आणि रेट ह्याचा समन्वय होता. उदाहरणार्थ प्रभादेवी भागामध्ये, वरळी भागामध्ये ज्या ठिकाणी ज्याचा मार्केट रेट जसा असेल त्याप्रमाणे त्याचा सेलिंगचा पोटेन्शियल त्याला मिळावा. पण ज्यावेळेला ह्याची तबदली SRAमध्ये झाली त्यावेळेला हे पूर्णपणे काढून टाकलं आणि त्यानंतर बनवलं. त्याच्यानंतर जोपर्यंत त्याच्यावरती सुरुवातीच्या काळात असलेले मला वाटते जोसेफ पण होते आणि त्याच्यानंतर गौतम चॅटर्जी होते. अत्यंत चांगला आणि पारदर्शक हा कारभार चालू होता त्यावेळेला. त्यानंतर आलेल्या प्रत्येक अधिकारी वर्गाने जो त्यांचा CEO म्हणवला जातो यांनी आपले टार्गेट्स ठेवलेत. टार्गेट म्हणजे काय ठेवलं? त्यांनी त्यांच्या वस्तुस्थिती ठेवल्या आपल्या, की ह्या प्रोजेक्टमध्ये मी कसं करायचं. हा प्रोजेक्ट मुळात कशासाठी होता? त्या दीनदुबळ्या गरीब लोकांना राहण्याकरता, त्यांना घरं मिळण्याकरता होता. ह्यांनी 13-2च्या नोटिसेस कुठच्या आतापर्यंत बनवल्या? किती लोकांना 13-2च्या नोटीसच्या अंतर्गत त्या बिल्डरला काढून टाकलं म्हणून त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिली. माझं पूर्णपणे 20 वर्षात झोपू योजनेत आपली दिलेली जे काय वचन आहे ते पाळलं नाही, कराराचं पालन केलं नाही, म्हणून एकाही बिल्डरवर कारवाई झालेली नाही. एकाही बिल्डरवर नाही. इतके प्रचंड लूपहोल्स ठेवलेले आहेत, एवढ्या पळवाटा ठेवलेल्या आहेत सर. आणि झोपडपट्टीवर असे वाले काही चांगले वकील घेऊ शकत नाहीत आणि त्यामुळे बिल्डरांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर फावतंय. सर, मी तुम्हाला ह्या क्षणाला सांगेन, तुम्ही आता उठून SRAमध्ये जा. आमचे संदीप पण तिथे जात असतील, चंद्रशेखरजी पण जात असतील. तुम्हाला प्रत्येक इंजिनियरच्या दारावरती, मी आज प्रॅक्टिस करतोय गेली 30 वर्ष, परंतु मला आज कोणाची भीती नाही आहे. प्रत्येक इंजिनियरच्या दारावरती प्रायव्हेट माणूस बसलेला आहे, त्याच्याकडे कार्ड आहे. तो कार्ड असा तो लावला तरच त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या, डेप्युटी चीफ इंजिनियरच्या कॅबिनमध्ये तुम्हाला एंट्री मिळते. मला तुम्ही सांगा, ज्यांच्यासाठी ही घरं बांधणार ते दाद कोणाकडे मागणार? त्यांना दाद मागायला तिथे जागा नाही. हे चिप कार्ड का असतं? तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये डायरेक्ट जाता येत नाही, बोलायला भेट घेता येत नाही. सरकारी यंत्रणेमध्ये पूर्णपणे जे म्हाडा असेल किंवा मंत्रालय असेल, कुठेही
जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही चिप लावल्यानंतर तुमच्या कॅबिनमध्ये यायला मिळतं ते फक्त सरकारी यंत्रणा असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये पाहायला मिळेल. ही काळजी ते का घेतात? त्यांना धोका आहे का काही? ते तुम्ही आता लक्षात घ्यायचं. काय वाटतं आपल्याला? नाही, उघड आहे. पैशाची देवाणघेवाण होते, चर्चा होते पैशाची. ही लोकांपासून दूर ठेवायचं. सामान्य झोपडपट्टी धारकाला तिथे एंट्री मिळता कामा नये. जो पैसा द्यायला आला किंवा पैशाचा व्यवहार करायला आला त्यालाच केवळ. इथे झोपडीधारकाचं काहीच नाही. सर्व गोष्टी झोपडीधारकाच्या नावाने मम म्हणायचं आणि पैसे इतरांनी लुटायचे, स्वाहा करायचे. हे जे सांगता आहेत त्यातला एक फार थोडा पार्ट आहे. मेजर पार्ट तुम्हाला ह्याच्यामधला आणखी सांगण्यात येईल. ह्या इकडे काम करत असणारे असिस्टंट इंजिनियर, तो कदाचित महापालिकेवरनं डेप्युट होऊन आला असेल, म्हाडामधला डेप्युट होऊन आला असेल, तिकडचा सब इंजिनियर. साहेब, मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत, परंतु तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर मोठमोठे बिल्डर आहेत. त्या बिल्डरच्या लेवलला आज त्यांच्याकडे पैसे आहेत आणि त्यांच्याकडच्या पैशाच्या जोरावर ते बिल्डर म्हणून आज उभे आहेत. मला आठवतं आहे अँटी करप्शनला आमचे काही मित्र आहेत, त्यांच्याकडे आम्ही गेलो तर एका जावयाने एका सासऱ्याची कंप्लेंट केली, मुलीला काहीतरी त्रास दिला म्हणून. तो सासरा तलाठी होता. अँटी करप्शन त्यांनी अगोदरच्या काळामध्ये काय कमवलं याचं डाटा बघत होती त्याचा. पण जे लोक तिथं काम करत होते त्याच्यानंतर त्याची रिटायरमेंटच्या नंतर मुंबईत त्याला घर मिळता येईल का तेवढ्या पैशामध्ये, ही वस्तुस्थिती असताना ते 500, 1000, 2000 करोडचे बिल्डर कसे काय झाले? SRA मध्ये डेप्युटी इंजिनियर असणाऱ्या व्यक्ती आज बिल्डर झालेले आहेत आणि त्यांची मालमत्ता 3000 ते 5000 कोटीची आहे. किती? 3000 ते 5000 कोटीच्या बिल्डरच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आधी SRA मध्ये 30,000 रुपये पगारानं नोकरी करत होते. हे राजकारण्यांना माहित नाही? सगळं माहित आहे. नुसतं SRA मध्ये आजपर्यंत काम केलेल्या गेल्या 20 वर्षात लोकांची यादी काढली आणि आज ते काय करतायत, त्यांच्याकडे किती मर्सिडीज गाड्या आहेत, किती BMW गाड्या आहेत, कोणत्या गाडीत ते कुठे फिरतायत, हे जरी तुम्ही चौकशी केली तरी सगळ्या गोष्टी बाहेर येतील. मी तुम्हाला एक माहिती देतो सर. हे कशा पद्धतीनं होतं. समजा वरळी भागामध्ये एखादा 100 लोकांचा प्रोजेक्ट असेल तर त्याची सर्वसाधारण उलाढाल जर त्याला 1,00,000 स्क्वेअर फीटची जागा सेलला मिळत असेल, भाव त्याचा 50,000 जर पकडला तर साहेब त्याची 50-100 कोटी रुपये त्याची प्रॉफिट तिथे निर्माण होतं. मी तुम्हाला एक कल्पना, एक माहिती देतो. आमच्या 4 सीझनच्या इकडे एक प्रोजेक्ट आहे. मी स्वतः आर्किटेक्ट होतो. परेल लोकसभा नावाचा प्रोजेक्ट, त्याची LOI मिळाली, त्याला LOI देण्यात आलं. LOI घेतल्यानंतर ते लोक त्यांचं काम करत असताना तो बिल्डर काम करत नाही म्हणून त्यांनी 10 ह्या लावल्या, मीटिंग्स लावल्या SRA मध्ये. ह्या प्रत्येक CEOकडे लावली, काल गेलेल्या CEOकडे पण लावली. ह्या मीटिंग्सला मी स्वतः हजर होत होतो कारण मी त्या लोकांचा आर्किटेक्ट होतो. आणि ह्याच्या नंतरच्या काळामध्ये ह्या मीटिंगच्या नंतर सर तुम्हाला खोटं वाटेल, एक दिवशी तो प्रोजेक्ट बाजूला जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मर्ज करून देऊन झाला. बाजूच्या ठिकाणची स्लमची बिल्डिंग 2010 मध्ये मी त्याचा अप्रुव्हल घेऊन दिलेली होती. म्हणजे 100 कोटीचा प्रॉफिट जर तुम्हाला अशा तऱ्हेनं असा परस्पर गिळवून करत असेल तर ह्या संदर्भामध्ये आदेश पारित काल गेलेल्या CEOनी केले आहेत. MP मिल कंपाऊंड, ताडदेवच्या MP मिल कंपाऊंड 2,500 लोकांना घरं दिल्याचं दाखवलं. 16,80,000 स्क्वेअर फीट विक्री. बिल्डर म्हणतो मी 75,000 रुपयानं, आमचं म्हणणं आहे लाख रुपये, पण 75,000 रुपयानं जरी विकले तरी बिल्डरला 16 लाख गुणिले 75,000 म्हणजे 12,000 कोटी कमवले. आणि बिल्डरच्या सांगण्यावरून 16 लाख त्याचे आणि 10 लाख बांधकाम, 26 लाखाच्या बांधकामाची किंमत कोणत्याही परिस्थितीत 1000 कोटीच्या वर जात नाही सर्व खर्च मिळून.
म्हणजे आणि जमीन कोणाची तर तुमची आणि माझी, राज्य शासनाची जमीन. त्या जमिनीवर बिल्डरनी 10,000 ते 15,000 कोटीची कमाई करायची आणि राज्य शासन मात्र 4 लाख कोटीच्या कर्जात असायचं. आणि राज्य शासनावर गरिबांनी झोपडी बांधली, त्यांना घरं देण्याच्या नावाखाली बिल्डरनी 10,000 कोटी कमवायचे आणि राज्य शासन मात्र भिकेला आहे, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. प्रवीण नाईक. सर तुम्हाला सांगतो, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या कल्पना ज्या आहेत त्या चांगल्या होत्या. आम झोपड्यातल्या लोकांना घरं मिळावीत, तिथून PAP निर्माण जे होतील, ज्या ठिकाणी गार्डनमध्ये काही ज्या झोपड्या आहेत, रस्त्यावरती जाणाऱ्या काही झोपड्या आहेत, त्या लोकांना तिथे घरं, तिकडच्या लोकांना त्या PAP मध्ये घरं मिळावी. मुंबईमध्ये आज ॲप्रॉक्सिमेटली जवळपास 2,000 PAP निर्माण झाल्या कमीत कमीत. बिल्डरनी त्या स्वतःच्या खिशात घातल्या. ह्या जागा साहेब तुमच्या आणि आमच्या आहेत. ह्या जागा जे विस्थापित होतात त्यांना देण्यासाठी होत्या. शेवटी ह्याच्यावरती मी दाद मागण्यासाठी म्हणून मी ह्याच्याकडे गेलो, इकॉनॉमिक ऑफेन्सकडे गेलो, तिकडे जाऊन कंप्लेंट नोंदवल्या की ह्या जागा त्यांच्या आहेत, त्यांना मिळाल्या पाहिजे. काय झालं असेल, एक दिवशी मलाच काढून टाकण्यात आलं. ज्यांनी मला काढून टाकण्याचा आदेश पारित केला तो मला काढून टाकू शकत नसताना, पण कौन्सिल ऑफ आर्किटेक्टचं पत्र किंवा माझी NOC लागताना एक दिवशी ते न्यूयॉर्कला बसले आणि न्यूयॉर्कवरून मला फोन करून सांगतात एक फार चांगलं मंदिर तिकडे बांधलं आहे. तर मी तिकडच्या लोकांना सांगितलं की हे बांधणारे जे आहेत व्यक्ती ते माझे मित्र आहेत. हा सगळा प्रकार आपण प्रेक्षक, मी तुम्हाला न थांबता न ब्रेकचा त्यांचा ऐकवला. याचं कारण एसआरएतला भ्रष्टाचार हा किती मोठा आहे आणि त्याची व्याप्ती कशी आहे आणि त्याची पाळंमुळं कशी घट्ट रुजलेली आहेत आणि त्याहीपेक्षा त्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे हे दोन्ही या तज्ज्ञांनी आपल्याला समजावून सांगितलं. सवाल आहे प्रेक्षक की हे आजच्या राजकारण्यांना दिसत नाही का? का दिसतं पण त्यांना उघड आणायचं नाही. उघड का आणायचं नाही? डोळ्यावर कातडं का ओढलं आहे? ते यात सहभागी आहेत का? मग जर असं असेल तर संदीप येवले बाजूला ठेवली. यातले अनेक वादग्रस्त मुद्दे त्यांनी मुळात एवढी लाच का स्वीकारली हा जरी मुद्दा असला तरी राजकारणी बिल्डर यांचा नेक्सस या निमित्ताने झोपू योजनेत पुढे आलंय. एवढं सत्य तर मान्य करायलाच हवं. हे आमच्या राजकारण्यांना दिसत नाही आहे, जे चंद्रशेखर प्रभूंना दिसतंय, जे प्रवीण नाईकना दिसतंय. राम कदम कधीतरी समाज आरसा समोर दाखवतो, चुकीचा का होईना माणूस पण समोर आरसा दाखवतो. काय वाटतं आपल्याला? नाही, मला खरंच उदयजी तुम्ही सांगा, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणूनही सांगा, मित्र म्हणूनही सांगा, मी जर या बिल्डरच्या भानगडीत पडलोच नाही, तिथे तुमचा कॅमेरा पाठवा, लोकांना विचारा की राम कदमने तुम्हाला आग्रह केला का कोणावर अग्रीमेंट करा, करू नका. मी कशातच नाही आहे. जी लोक घरं तुटत होती म्हणून आली त्यांना मी मदत केली. त्याच्यानंतर हा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार करत होता. त्यामुळे राजकीय हेतू डोक्यात ठेवून तो आता भाजपचा मी आमदार म्हणून माझ्यावर आरोप करतोय, हे सुस्पष्ट आहे. त्याच्यामुळे सगळेच राजकारणी हा जो समाज, राम कदम मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं, हा बदलण्याची आवश्यकता नाही. राम कदम मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की तुमच्यावर किंवा इतर राजकारण्यांवर किंवा बिल्डरवर आरोप करणारी व्यक्ती क्षणभर थिल्लर आहे, मी मान्य केलं. त्यांनी पत्रकार परिषदेत केलेलं कृत्य थिल्लर आहे हेही मान्य केलं. पण त्यातून बिल्डर, राजकारणी आणि झोपू योजनेतला भ्रष्टाचार पुन्हा समोर आला, हे तुम्ही अमान्य कसं करणार? माझा सवाल संदीप येवल्यांबद्दलचा नाही, माझा सवाल संदीप येवल्यांनी तुमच्यावर केलेल्या आरोपांबद्दल नाहीये. पण जे प्रवीण नाईकना दिसतं, जे चंद्रशेखर प्रभूंना दिसतं, ते तुम्हाला का दिसत नाही हा माझा सवाल आहे. राम कदम प्लीज आन्सर. नाही, असं नाही म्हणता येणार. सभागृहातली माझी जर भाषणं तुम्ही ऐकाल तर एसआरएच्या बाबतीमध्ये अनेक मी भाषणं केली आहेत, अनेक चांगल्या सुधारणा त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत. मी तर मागे अशी एक सुधारणा सुचवली होती उदयजी, की बिल्डर ज्यावेळेस एसआरएची इमारत बांधतो तर त्याच्या शेजारी जी झोपडपट्टी धारकांसाठी इमारत बांधतो त्याचं देखणं पण पहा, आणि सेलसाठी बिल्डिंग असेल ती किती देखणी असते पहा. म्हणजे झोपडपट्टी धारकांसाठी जी बिल्डिंग बांधली जाते ती अशी बांधली जाते की जिच्याकडे आपण पाहावत सुद्धा नाही, पण जी त्याला सेल करायची ती बिल्डिंग इतकी देखणी असते की विचारू नका. तर त्यावेळेस मी मागच्या वेळेस सभागृहामध्ये मांडलं होतं की मी ह्या दोन्हीही बिल्डिंग
भले ठीक आहे, सेलची बिल्डिंग त्याची 50 माळ्याची उंच असेल, काही हरकत नाही, पण झोपडपट्टी धारकांसाठी बांधली जाणारी इमारत सुद्धा रेप्लिका असावी, ती देखील सुंदर असावी, त्या निमित्तानं शहर सुंदर होईल. हा एक केवळ उदाहरण म्हणून मुद्दा सांगितला. असे चांगले अनेक मुद्दे आहेत आणि सातत्यानं देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये आपण त्याच्यामध्ये सुधारणा करतो आहोत. आणि मी या निमित्तानं जाहीरपणे आवाहन करतो चंद्रशेखर प्रभूंना आणि प्रवीण नाईकना सुद्धा की त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या सुधारित काही सूचना असतील तर त्या सूचनांच्या बाबतीमध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन, गृहमंत्री प्रकाश मेहताजी चांगलं काम करतात, त्यांच्यासोबत आपण बसू. देवेंद्र फडणवीसजी चांगल्या सूचनांचं नेहमी स्वागत करतात, त्या सूचना शासनाच्या कारभारामध्ये इम्प्लिमेंट करतात, आपण निश्चितपणे करू. एक राजकारणी वाईट निघाला म्हणून सगळेच राजकारणी वाईट, हे मात्र कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे. त्याच राजकारण्यांनी निर्माण केलेल्या या योजनेत झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आता या क्षेत्रातल्या 2 तज्ञांनी समोर आणली. ती आतापर्यंत एकाही राजकारणाला माहीत नव्हती असं मानण्या इतके प्रेक्षक नादान असतील असं मला तरी वाटत नाही. प्रेक्षको, झोपडपट्ट्यांच्या विकासाचा झोल या विषयावरची आरोप प्रत्यारोपांनी तापलेली चर्चा आपण पाहिली. सगळी व्यवस्थाच कशी सडलेली आहे याचं दर्शन या चर्चेतून आपल्याला झालं. एकंदर वर्तमानासमोर आरसा धरण्याचं काम आजच्या चर्चेनं केलं. बिल्डर आणि राजकारणी हे कसे बाहुबली बनलेत याचा पर्दाफाश करण्यासाठी आपण हे पैसे रोख स्वीकारले असा दावा संदीप येवले यांनी केला. त्यांच्या एकूणच सादरीकरणाची पद्धती अत्यंत रॉ असेल, परंतु त्यानिमित्तानं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतला भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे बाहेर काढण्यासाठी त्यांनी जे काही समोर आणलं ते महत्त्वाचं आहे. त्याकरता आपण पैसे रोख स्वीकारले, त्यात नियमभंग झाला असेल, पण बाहुबलींच्या कारवाया उघड झाल्या, तो रचलेला सापळा होता, अशा प्रकारचं एक मांडणी त्यांनी केली. अर्थात राम कदम आणि सुधीर मोरे यांनी येवलेंचे आरोप खोडून काढले. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. येवले शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. 33 लोकांची घरं तोडली जात असताना आपण वाचवली याचा राग येवले काढतायत, असे सगळे आरोप राम कदमनी केले. पण बिल्डर असलो तरी बिल्डरांच्या भानगडीत आपण पडणार नाही असं आश्वासन त्यांनी आमदार होताना मंत्र्यांना दिलं होतं. या सगळ्याची आठवण त्यांनी करून दिली. सुधीर मोरेंनी येवलेंचे आरोप राजकीय वैमनस्यातून असल्याचं सांगितलं आणि झोपडपट्टीत राहतो, गैरव्यवहार केले असते तर झोपडपट्टीत आतापर्यंत का राहिलो असतो असा सवाल केला आणि आपल्यावरचे सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले. या प्रकल्पाचा इतिहास सांगत पुनर्विकासावर वर्चस्व कोणाचं यातून हा प्रकार घडलाय हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही राज्याला लुटणारी योजना आहे. ही योजना ताबडतोब बंद केली पाहिजे. त्यात फक्त बिल्डरांचा फायदा होतो, झोपडपट्टी धारकांचा अजिबात फायदा होत नाही असं तिनैकर समितीच्या रिपोर्टचा अहवाल सांगतो. हे चंद्रशेखर प्रभूंनी आपल्याला सोदाहरण सांगितलं. तर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पळवाटा ठेवण्यात आलेले आहेत त्या बिल्डरांना फायदा करून देण्यासाठी आहे. ही व्यवस्था आहे, त्यात भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार कसा होतो, किती मार्गाने होतो याची अनेक उदाहरणं प्रवीण नाईक यांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या अनुभवातनं सांगितली. सामान्य झोपडपट्टी धारकांना या योजनेतून काहीही मिळत नाही. सडलेली शासकीय यंत्रणा कोट्यावधीचे रुपये कसे हडप करते याचं अत्यंत भयावह चित्र नाईक आणि प्रभू यांच्या सगळ्या सांगण्यातनं आपल्या समोर आलं. एसआरएत काम केलेले अधिकारी कसे गबर झालेत याचं धक्कादायक वर्णन देखील त्या दोघांनी थेट उदाहरणं देत आज पहिल्यांदा आपल्या समोर मांडलं. बिल्डर, नोकरशाही आणि राजकारणी हे बाहुबली बनलेत असा आरोप जो त्यांनी येवलेंनी केला होता तेच काही आपल्या समोर नंतर या दोघांनी सांगितलं. त्या बाहुबलीचं अक्राळ विक्राळ स्वरूपच एक प्रकारे प्रभू आणि नाईक यांनी सविस्तर उलगडून दाखवलं. प्रेक्षको, हे सडलेल्या व्यवस्थेचं दर्शन म्हणजे झोपूचं हे दर्शन झोप उडवणार आहे. हे सगळं दिवसाढवळ्या वर्षानुवर्ष घडतंय. सवाल आहे, हे कोण कधी थांबवणार? झोपूसारखी विकासाचा झोल करणारी योजना कधी बंद करणार हा खरा सवाल आहे. या निमित्तानं ही चर्चा व्हायला हवी. त्या चर्चेला आज सुरुवात झाली. त्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.